इथे आपण अस्तर घेतले जे की 4 फोल्डमध्ये आहे, कारण इथं आपण एकाच वेळी फ्रंट बॅक कट करणार आहोत. तर ह्याची घडी कशी घेतली ते पाहूयात. तर माझ्या मापात छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग, आणि त्यामध्ये इथं मी 1.25 इंच एक्स्ट्रा घेतले. त्यानुसार इथं मी छातीची घडी घेतली आहे. उंची घेऊयात आपण 15 इंच. तर इथं मी 15 इंचाला मार्क करून सरळ लाईन आखून घेणार आहे. आता शोल्डर घेऊया 6 इंच. त्यानंतर मुंढा खोली घ्यायची आहे 6.5 इंच. त्यानंतर पुन्हा आपल्याला बंद बाजूकडून 6 इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे आपली मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात. आता इथं आपण छातीचा चौथा भाग तिथं मार्क करून घेतलाय. त्यानंतर तुमची जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग, त्यामध्ये इथं आपण 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलाय. शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्ती करू शकता. आता आपण वरच्या साईडने इथं अर्धा इंचाला मार्क करतोय. त्यानंतर आपल्याला मुंढा लाईनचा सेंटर काढून मध्यातून इथं 1 इंचाला मार्क करून इथं आपल्याला मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर तिथूनच आपण आतल्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून जिकडे आपण सेंटर घेतला होता तिथं आपल्याला थोडंसं आतल्या साईडला येऊन पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता गळा रुंदी घेतो इथं आपण 2.25 इंच. तर इथं तुम्ही शोल्डर पट्टी तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. त्यानंतर तिथूनच आपल्याला खालच्या साईडला 9 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. इथे तुमच्या छातीची साईज कमी असेल तर तुम्ही 8 इंचाला मार्क करा, जास्ती असेल तर 10 इंचाला मार्क करा. गळ्याची खोली इथं आपल्याला 3 इंच घ्यायची आहे. आता इथं आपण हा बॉक्स तयार करून घेऊयात. जॅकेटसाठी गळ्याची खोली घेत असताना तुम्हाला अंगावरून अगदी परफेक्ट असं माप घ्यायचं आहे. आता कमरेच्या रेषेवरून आपल्याला गळा खोलीपर्यंत अशा पद्धतीने गोलवा शेप देऊन घ्यायचा आहे. साधारण इथं मी 4 इंचावरून अशा पद्धतीने शेप देऊन घेतलाय. त्यानंतर वरच्या साईडच्या गळ्यासाठी इथं आपण पान गळ्याचा शेप देऊन घेतोय. तर इथं आपल्याला अर्धा इंच बाहेरच्या साईडला जायचं आहे आणि अशा पद्धतीने पान गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथं आपलं पुढील आणि मागील भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण कटिंग करून घेऊयात. तर सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरच्या साईडला इथं आपण अर्धा इंचाला मार्क केलं होतं, तिथं आपल्याला अशा पद्धतीने शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली जी खालच्या साईडची उंचीची रेषा आहे ती सुद्धा इथं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यातून मागील भाग सेपरेट करायचा आहे. त्यानंतरच आपण पुढील मुंडा आणि पुढील गळा कट करून घेणार आहोत. तर इथं आपण एकाच वेळी पुढील आणि मागील भागाचं कटिंग केलं. अगदी सोपी पद्धत आहे. असं केल्याने तुमचा बराचसा वेळ वाचतो. इथे आपण परफेक्ट असा पुढील भाग कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण मागील भाग घेऊयात. गळा रुंदी घेतली होती आपण 2.25 इंच. त्यानंतर मागील गळा इथं मी 2.5 इंच घेते. आता पुन्हा बंद बाजूकडून इथं आपल्याला 3 इंचाला मार्क करून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये इथं मी साध्या गोल गळ्याचा शेप देऊन घेणार आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊयात. तर गळ्याची खोली तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्ती करू शकता. आता आपले हे दोन्ही पार्ट इथं मी मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेतलेले आहे. इथे मी जॅकेटसाठी नेटचा फॅब्रिक वापरलेला आहे आणि कट करते वेळेस इथं मी अर्धा इंच मार्जिन सोडून कट केलेला आहे, म्हणजे आपल्याला शिलाई करते वेळेस कमी पडणार नाही. आता आपण स्लीव कट करून घेऊयात. तर इथं मी हे 4 फोल्डमध्ये नेट ठेवलेलं आहे. तर स्लीवसाठी इथं आपण अस्तर नाही वापरणार आहोत. तर आपली उंची आहे 20 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन असं मी 21 इंचाला मार्क करून सरळ लाईन आखून घेणार आहे. तर इथं तुम्हाला अस्तर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, पण बिना अस्तरचे स्लीवसुद्धा खूप छान दिसतात, कारण इथं आपण नेटचा वापर केला आहे. त्यानंतर आपल्या छातीनुसार इथं आपल्याला 3.2 इंचावर कॅफ हाईट घ्यायची आहे. छातीनुसार स्लीव कट करायचं आहे, म्हणजे अगदी ते परफेक्ट पुरतात आणि आपल्याला शिवते वेळेसुद्धा कमी पडत नाही. त्यानंतर आपल्याला त्याच्यातून 1.25 इंच मायनस करायचं आहे, जे की आपण शिलाई मार्जिन घेतलं होतं. त्यानंतर इथं मी सरळ बंद बाजूकडे लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर बंद बाजूकडे 1 इंचाला मार्क करून आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर मध्य काढण्यासाठी इथं अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून तिथं आपण मार्क करून घेते. आता तिथेच वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचाला मार्क करून मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपण सेंटरपासून आपलं फिटिंग लाईनचा मध्य काढून तिथं आपल्याला खालच्या साईडला 1/2 इंचाला मार्क करून असा पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर
तुमचं जे काही दंडघेर असेल ते इथं मार्क करून घ्या, त्यामध्ये तुमचं शिलाई मार्जिन. आता आपण हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेतोय. अशा पद्धतीने बाही कटिंग केल्यामुळे आपल्याला शिवण्यात कमी पडत नाही, त्याचसोबत आपल्या मुंढ्यामध्ये सुद्धा चुण्या येत नाही. आता आपण ही बाही कटिंग करून घेऊयात. सुरुवातीला इथं आपल्याला मागील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बाही ओपन करून त्यानंतरच इथं आपण पुढील मुंड्याचा शेप कट करून घेणार आहोत. तर अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी आपली लांब बाही कटिंग करून झालेली आहे. आता आपण शिलाई करूयात. इथं आपण हे समोरील भाग घेतले. आता आपण मेन फॅब्रिक आहे ते वरच्या साईडने अशा पद्धतीने ओपन करून घेतोय. ह्यावर आपल्याला अस्तरचे पार्ट हे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत. तर हे आपण वरच्या साईडने ठेवून घेतोय, कारण आपण हे पलटवणार आहोत. तर समोरासमोर अगदी व्यवस्थित ठेवून घ्या. आता आपल्याला हे शिलाई करायचे आहेत, तर इथं तुम्ही टाचण्यांचा सुद्धा वापर करू शकता. सुरुवातीला इथं आपल्याला गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं मी 5 इंच इतपत शिलाई घेऊन इथं पहा गळ्यापर्यंत आपल्याला सरळ यायचं आहे. त्यानंतर इथं मी रेडीमेड ही नॉट घेतलेली आहे, ती आपल्याला आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. तर ह्याची लांबी इथं मी 15 इंच घेतलेली आहे. इथं शिलाई डबल करून घ्या, म्हणजेच आपली नॉट ही निघणार नाही. त्यानंतर पुन्हा आपल्याला खालच्या साईडने अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. तर आपल्या कापडाला चुणे येणार नाहीत ह्याची काळजी घ्या. अगदी व्यवस्थित अशी शिलाई करून घ्या. आता एक्स्ट्राचं कापड इथं आपण कट करून घेऊयात. कटिंग करते वेळेस अगदी थोडंसं आपल्याला मेन फॅब्रिक एक्स्ट्रा ठेवून इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जिकडे आपला गोलवा शेप आहे तिथं आपण संपूर्ण पार्टला अशा पद्धतीने नॉच देऊन घेतोय. त्यानंतर आपल्याला अस्तर आतल्या साईडला टाकून हा पार्ट पलटवून घ्यायचा आहे. पहा अगदी व्यवस्थित इथं आपण पलटवून घेतलेला आहे. ह्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देते वेळेस आपलं कापड हे अगदी व्यवस्थित ठेवून घ्या, कुठे चुणे येणार नाही ह्याची काळजी घ्या, तरच आपल्या जॅकेटला छान फिनिशिंग येते. अगदी व्यवस्थित अशी आपल्याला वरच्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे. टीप देऊन झाल्यानंतर आपल्या अस्तरला इथं आपल्याला मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. तर आपला दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपण ह्याच पद्धतीने शिलाई करून घेणार आहोत. अस्तर जोडते वेळेस आपल्या मेन फॅब्रिकला कुठे चुणे येणार नाही ह्याची काळजी घ्या. इथं आपलं अस्तर जोडून झालंय. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथं आपल्या जॅकेटचे समोरील दोन्ही पार्ट मी अगदी व्यवस्थित असे शिलाई करून घेतलेले आहेत. पहा आता आपण मागील भागाची शिलाई करून घेऊया. इथं आपल्याला मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे. तर ही याची वरची साईड आहे, त्यावर आपल्याला अस्तरचा पार्ट अशा पद्धतीने ठेवून इथं आपण टाचण्या लावून घेऊयात, म्हणजे शिलाई करायला आपल्याला सोपं जाईल. आता आपण इथं गळ्याला 5 इंच इतपत शिलाई देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने गळे पलटवल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो आणि आपल्या गळ्याला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. गळ्याला एक्स्ट्रा पट्टी लावायची सुद्धा गरज लागत नाही. इथे आपण गळ्याला शिलाई देऊन घेतलेली आहे. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत. आता खालच्या साईडच्या कमरेच्या भागाची इथे सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. आपली शिलाई झाल्यानंतर आपल्या मधल्या भागातून आपल्याला अशा पद्धतीने अस्तर आतल्या साईडला पलटवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला वरच्या साईडने गळ्याला टीप देऊन घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी इथं आपण टीप देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला सेम कमरेच्या पार्टवर सुद्धा ह्याच पद्धतीने वरच्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे. कमरेच्या बाजूला टीप देऊन झाल्यानंतर इथं आपण आपल्या अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेणार आहोत. इथं आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते इथं आपण कट करून घेऊयात.
इथं आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं आपल्याला समोरील आणि पुढील दोन्ही भाग अशा पद्धतीने समोरील बाजू एकमेकावर ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपले दोन्ही शोल्डर असे व्यवस्थित एकमेकावर ठेवून इथं आपल्याला एकदा बिटपट शिलाई घेऊन शिलाई करून घ्यायची आहे. तर शोल्डरला शिलाई देत असताना इथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि गळ्याच्या बाजूला इथं आपण शोल्डर लॉक करून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूचे शोल्डरसुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने इथं जोडून घेतो. गळ्याची बाजू ही आपल्याला अगदी व्यवस्थित अशी एकमेकावर ठेवून घ्यायची आहे. इथे आपले दोन्ही शोल्डर अगदी परफेक्ट असे मी जोडून घेतलेले आहेत. आता आपण बाही जोडून घेऊयात. तर बाही जोडण्यापूर्वी आपला जो बॉटमचा भाग आहे म्हणजे दंडघेराकडचा तो इथं आपण डबल फोल्ड करून त्यावर इथं आपण शिलाई देऊन घेऊयात. आता आपण बाही जोडून घेणार आहोत. तर बाही जोडते वेळेस आपला पुढील हा गोलवा शेप आहे तो पुढल्या साईडला येणं गरजेचं आहे. त्यामुळे बाही जोडत असताना व्यवस्थित पहा आपल्या बाहीचा गोलवा शेप हा पुढल्या साईडला आहे का ते व्यवस्थित पहा. त्यानंतर आपल्याला बाही मध्यात ठेवून इथं आपल्याला एकदा बितपत शिलाई घ्यायची आहे. तर बाही जोडत असताना नेहमी मध्यातून सुरुवात करायची म्हणजेच ती दोन्ही बाजूला अगदी व्यवस्थित पुरते. आपली बाही ही एक बाजूला जोडून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मध्यातून शिलाई करायला सुरुवात करायची आहे. म्हणजेच आपल्या दुसऱ्या साईडची बाही इथं आपल्याला जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बाही जोडल्यामुळे बाही जोडते वेळेस आपल्याला शिवण्यात कुठेही कमी येत नाही. त्याचसोबत ती दोन्ही बाजूला अगदी व्यवस्थित अशी पुरते. इथं आपल्या बाहीची सिंगल शिलाई झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारची बाही जोडत असाल तर नेहमी बाही जोडत असताना डबल शिलाई करून घ्यायची म्हणजेच ती उसवण्याची शक्यता ही खूप कमी असते. जॅकेटच्या दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने इथे शिलाई करून घेणार आहे. आता आपण मार्जिनची शिलाई देऊन घेऊयात. तर त्यासाठी इथं पहा मी आपले स्लीवचे दोन्ही समोरील भाग हे एकमेकावर ठेवून घेतलेले आहेत. अगदी कडेने इथं आपल्याला एकदा बितपत शिलाई देऊन घ्यायची आहे. आपली मार्जिनची शिलाई झाल्यानंतर इथं तुम्ही तुमच्या मापानुसार जॅकेट फिटिंग करून घ्या. त्यानंतर आपल्या जॅकेटसाठी इथं आपण जे नॉट तयार केले होते त्यासाठी इथं मी आपल्या अस्तर आणि मेन फॅब्रिकचे 3x3चे तुकडे घेतलेले आहेत. ते आपण अशा पद्धतीने वरच्या साईडने ठेवून खालच्या साईडचा भाग अर्धा इंचाला वरच्या साईडला दुमडून इथं आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. इथं अगदी सोप्या पद्धतीने आपल्या संपूर्ण जॅकेटची शिलाई झाली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. त्याचसोबत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.